आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शरद पवार यांनी आता उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलेलं आहे। कोर्टाने देखील हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं। इतकंच नाही तर तरी देखील बंद केला तर कारवाई करा असा इशारा कोर्टाने दिलेला आहे। आणि या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं। त्यामुळे आता शरद पवार यांच्या आवाहनानंतर महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील, त्याचबरोबर संजय राऊत यांनी उद्याचा बंद होणारच असं म्हटलेलं आहे। मात्र आता कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्यावरून आता शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन केलेलं आहे। कोर्टाचा आदर राखून हा बंद मागे घ्या असं शरद पवार यांनी म्हटलंय। शरद पवारांच्या या आवाहनाला महाविकास आघाडीचे नेते कशा प्रकारे दाद देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान संविधानाचा आदर राखूनच उद्याचा बंद मागे घ्या असं शरद पवार यांनी म्हटलंय। आम्हाला नाही भीती वाटत, कारण महाराष्ट्रातल्या निवडणुकीत निवडून येणार नाही असे सगळे संकेत त्यांना प्राप्त आहेत, म्हणून तर तिजोरीचं दार काढून ठेवलंय आता बाजूला। साहेब पवार साहेबांनी ट्विट करताना असं म्हटलं त्यांच्यासाठी तो निवडणूक जुमला असेल, पण महाराष्ट्रातल्या भगिनींची सुरक्षितता ही आम्हाला प्रायोरिटी आहे। आणि अशा पद्धतीनं जे महिलांच्यासाठी काही पैसे देण्याचं धोरण ते राबवत आहेत, तर याच्यात थोडंसं सक्षमता आणू आणि शाश्वत असं धोरण आम्ही स्वीकारू, ज्यामुळं महिलांना कायम स्वरूपानं मदत होईल। पवार साहेबांनी ट्विट करताना असं म्हटलं की कोर्टाचा आदर राखावा, याच्यासाठीचा उद्याचा जो बंद आहे तो मागे घेत आहे। सविस्तर मला माहीत नाही की त्यांनी काय म्हटलेलं आहे, मला थोडासा चर्चा करावी लागेल, मग मी माहिती घेऊन। कोल्हापुरात राज्यभर पाहायला मिळते, कोल्हापुरात तर राजेंच्या रूपाने एक राष्ट्रवादीचा प्रवेश झाला। आगामी काळात काही असे संकेत आहेत का? 3 सप्टेंबरला आणखी काय 3 सप्टेंबरला आणखी काही प्रवेश होणार आहेत का? नाही, आता हळूहळू बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतील, कारण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सरकार विरोधी नापसंती फार मोठी आहे आणि ती पदोपदी जाणवते लोकांना। आणि अनेक कार्यकर्ते, नेते थोडेसे इकडं तिकडं मधल्या काळात गेले। तर शरद पवार यांनी नेमकं काय ट्विट केलंय, काय आवाहन केलंय आपण पाहतोय। बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यात 2 अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता। परिणामी समाजातील सर्व स्तरांमधून त्या बाबतीमध्ये तीव्र लोकभावना उमटल्या। या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर शरद पवार यांनी मात्र आता उद्याचा बंद मागे घ्या असं आवाहन केलेलं आहे। मुंबई हायकोर्टानं उद्याचा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। इतकंच नाही तर तरी देखील बंद केला तर कायदेशीर कारवाई करा अशा सूचना देखील हायकोर्टानं दिल्या। आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता कोर्टाचा आदर राखून, संविधानाचा आदर राखून बंद मागे घ्या असं आवाहन शरद पवार यांनी केलंय। त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे काय निर्णय घेतात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच म्हटलेलं आहे की उद्याचा बंद 100% होणार। मात्र आता शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे इतर नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्याच्या बंदमध्ये उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बस सेवा त्याचबरोबर रेल्वे सेवा देखील बंद ठेवावी असं म्हटलेलं होतं। मात्र आता शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलंय। पुन्हा एकदा पाहणार आहोत शरद पवार यांनी काय म्हटलंय। बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यात 2 अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता। परिणामी समाजातील सर्व स्तरांमधून या बाबतीमध्ये तीव्र लोकभावना उमटल्या। या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता। तर शरद पवार यांचं हे ट्विट आपण पाहतोय। त्यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सर्वच नेते काय निर्णय घेतात, पवारांच्या आवाहनाला कशा प्रकारे दाद देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सदर निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही असं देखील शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे।
असं देखील शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. त्यामुळे ट्विटच्या माध्यमातून आता कोर्टाचा आदर राखत, संविधानाचा आदर राखत उद्याचा बंद मागे घ्या असं आवाहन शरद पवार यांनी केलंय. शरद पवारांच्या या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो, महाविकास आघाडीचे नेते उद्याचा बंद मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे, त्याचबरोबर संजय राऊत, नाना पटोले यांनी उद्याचा बंद होणारच असं म्हटलेलं आहे. मात्र आता कोर्टानं उद्याचा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर उद्या कुणी जरी बंद केला तर तो बेकायदेशीर आहे, त्यामुळे कारवाई करा असे निर्देशच कोर्टानं दिलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोर्टाचा आदर राखत उद्याचा बंद मागे घ्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. बदलापुरातील लैंगिक अत्याचाराविरोधात राज्यभरामध्ये तीव्र पडसाद उमटले. राजकीय नेते, त्याचबरोबर विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. आणि आता या बंदच्या पार्श्वभूमीवर उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.